समाचार अब तक, सत्य का साहस। केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा प्रीपेड मीटर्स लावण्याचा कार्यक्रम 17 ऑगस्ट 2021 च्या अधिसूचनेनुसार जाहीर केला होता। या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने 25 ऑगस्ट 2022 रोजी शासन निर्णय जाहीर केलाय। सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या या धोरणाचा विरोध करून हे धोरण रद्द करावे यासाठी बहुजन विचार मंचचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी सचिव नरेंद्र जिचकार यांच्या नेतृत्वात दोडके मुख्य अभियंता महावितरण नागपूर परिमंडळ यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी नरेंद्र जिचकार यांनी प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। आधीच वीज भाववाढीने त्रस्त जनतेला कराच्या रूपाने वीज दरवाढीचा अतिरिक्त ओझा टाकण्यात येईल। मंजूर झालेल्या टेंडर्सनुसार मीटर्सची किंमत, स्थापन करण्याचा खर्च व दुरुस्ती देखभाल खर्च ही एकूण रक्कम एका मीटर मागे सरासरी 12,000 रुपये आहे। प्रत्यक्षात ही रक्कम सध्या बाजारात उपलब्ध असलेले मीटर्सच्या किंमतीपेक्षा खूपच जास्त आहे, साधारणतः 5 पटीने महाग आहे। वर्तमान काळात ज्या पद्धतीने शासन खासगीकरणाचे उदात्तीकरण करीत आहे त्यामुळे महावितरण मधील अकाउंट व बिलिंग विभागातील मीटर रीडिंग, वीज बिल करणारे, बिल वाटप करणारे, खंडित वीज पुरवठा सुरू करणारे, मीटर टेस्टिंग यासारख्या अनेक विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणारे हजारो कर्मचारी बेरोजगार होतील। या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याबद्दल उपाय काय याचा स्पष्ट खुलासा अद्याप शासनाने केला नाहीये। देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सरकारने काही क्षेत्र हे सेवा क्षेत्र म्हणून मानले होते, त्यात वीज पुरवठा याला सुद्धा सेवा क्षेत्र मानले आहे। म्हणून तर प्रत्येक नागरिकाला वीज देणे शासन कर्तव्य मानित होते। पण या स्मार्ट मीटर्स धोरणाने सेवा संपवून धंदा सुरू होईल आणि याचा फायदा काही कंपन्यांना होऊन देशाच्या नागरिकांचे खूप नुकसान होईल, हे निर्विवाद सत्य आहे। या शेतकरी, गरीब, कामगार यांच्या घरातील प्रकाश हिरावून घेतला जाईल। या धोरणाविरुद्ध जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे, असे नरेंद्र जिचकार या प्रसंगी म्हणाले। गरज नसताना, कारण नसताना काही इंडस्ट्री ग्रुपला एक आज चांगल्या सुरळीत चाललेलं जे डिजिटल मीटर आहे ते बदलून जवळपास 5 पट किमतीचं एक प्रीपेड मीटर बदलवण्याचा जे षड्यंत्र म्हणेल मी, हे सरकारकडनं चाललेलं आहे। याचा निषेध आम्ही लोकांची भावना ऐकून आम्ही हा इथं निषेध करायला आलो आणि आज फक्त आम्ही निवेदन दिलं। आज आम्ही चीफ इंजिनियर साहेबांना आम्ही आमच्या भावना सांगितल्या, लोकांच्या भावना सांगितल्या। मला असं वाटते की हे स्मार्ट मीटर लावण्याचं समजा काम यांनी सुरू केलं आणि फोर्सफुली लावलं। मला असं वाटतं नागपुरामध्ये फार मोठं एक आंदोलन तयार होईल, कारण आजच्या दिवशी 25 ते 30 ठिकाणी स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन सुरू आहे आणि हा समजा एक आवाज पूर्ण नागपूरचा एका ठिकाणी आला, मला असं वाटते खूप मोठं एक आंदोलन उभं राहणार। आमचं म्हणणं जे असतं ते लोकांचा आवाज आम्ही ऐकत असतो। लोकांचा जो आजचा आवाज आहे, कारण नसताना 5 पटीनं महाग असलेलं मीटर लावण्यासाठी नागरिकांचा विरोध आहे। मला वाटत नाही की नागरिक सहजासहजी हे ऐकायला तयार आहे। मी जे निवेदन दिलं हे लोकांकडनं दिलेलं निवेदन आहे, लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि आज दोडके साहेबांना आम्ही नागपुरातल्या लोकांच्या भावना सांगितल्या, कारण आम्ही लोकांमध्ये जात असतो, लोक आमच्याकडे काही कामाने येत असतात आणि त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे। कारण 5-7 वर्षा पहिले बदलवलेलं स्मार्ट मीटर आज पुन्हा समजा डिपार्टमेंट बदलवला जात असेल तर निश्चितपणे याचा विरोध आहे। मी सांगितलं की तुमची जी भावना आहे किंवा लोकांची जी भावना आहे ती आम्ही वरपर्यंत पोहोचू आणि एक 23 तारखेला गड्डीगोदाम मध्ये मी जनजागृतीचा प्रोग्राम ठेवलेला आहे। नागरिक तिथं येतील, त्यांच्या पण भावना मी पुन्हा आणखी सांगतो। या आंदोलन प्रसंगी घनश्याम मांगे, जनमंचचे राजू जगताप, प्रज्वला तट्टे, किशोर जिचकार, विजय शिंदे, सुखदेव मनोहरे, इंद्रसेन ठाकूर, बाबा वकील, संजय भिलकर, संजय कडू, मुक्कीम खान, अनिरुद्ध पांडे, आसिफ अन्सारी, अनिरुद्ध पांडे, दीपेन दारम, ॲडव्होकेट किरण मोहिते, हेलन एब्रू, संतोष गाडेपवार, शैलेश मिश्रा, कॅप्टन हेमंत कारतुरे, वैष्णवी भारद्वाज, श्याम ठाकूर, कृष्णा गावंडे, दिनेश थोटे, अमन पवार, जॉन ऑगस्टिन यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते। समाचार अब तक न्यूजसाठी दुर्गेश कोरती, नागपूर।